नमस्कार, मी मुलीचे बाबा शंभूराव. नमस्कार, मी नवरीची आई, माझे नाव लक्ष्मी. नमस्कार, मी नवरी, माझे नाव राधा. नमस्कार, माझे नाव राधा. नमस्कार, मी नवरीची बहीण, माझे नाव आरती. नमस्कार, मी नवरीची शेजारी रेणुका काकू. नमस्कार, मी नवरदेवाची बहीण सुनंदा. नमस्कार, मी नवरदेवाची आई पारुबाई. नमस्कार, मी नवरदेवाचे वडील शामराव. नमस्कार, मी नवरदेवाचा भाऊ शंभूराव. नमस्कार, मी नवरदेव बाबूराव. नमस्कार, मी नवरदेवाचा मित्र कृष्णा आठवला. गडबड करू नका, माईक घेऊन बोला. इकडे तोंड करून बोला. कसं आहात? कसं आहात? आज आम्ही तुमच्या समोर एक नाटिका सादर करणार आहोत. त्या नाटिकेचे नाव आहे स्वच्छ भारत. स्वच्छ भारत. इकडे तोंड करून बोलायचं. लक्ष्मी आपल्या दादासाठी आंबूल घेऊन सगळं आलं. ह्या आंबूल घेऊन. हा, ह्या आंबूल घेऊन. मग चांगलीच बातमी आहे की. हो. मग तुम्ही चांगलीच बातमी ऐकल्या. हो. मुलगा काय करतो? मुलाचं मोठं कपड्याचं दुकान आहे. कुठं? कंधारला. चांगलं आहे की मग. आपल्याला म्हातारपणी कामाला येते. अगदी माझ्या मनातलं बोलल्या बघा. बरं, फोन करू का मग त्याला? हो, त्यांना निरोप धाडा. बरं, धाडतो. आरती, अगं आरती, तिथला मोबाईल घेऊन ये बरं बघा. हे घे बाबा. शामरावचा नंबर काय दिसणार गेलाय कडे, काढून दे बरं आरती. बाबा. लाव. हे घे. हॅलो हॅलो. मग यायला की उद्या? हो, यायला या मग मुलाला घेऊन. हो, येता. किती वाजता निघाल्या? बरं बरं. पारू, अगे पारू. काय हो, काय म्हणता? उद्या आपल्या बाबूरावला नीट तयार करून घेऊ. आपल्याला मुलीकडे जायचं आहे. बरं बरं, नीट तयार करते. सुने, जा तुझ्या दादाला जाऊन सांग आपल्याला उद्या मुलगी बघायला जायचे. नीट तयार हो. बरं बरं, जा. काय? उद्या सकाळी तयार व्हायला चांगली. मला बघायला जायचे? हा. माझ्या कपड्याची इस्त्री करून ठेव बघ. आताच ठेवते. सगळं काम तुझं मला लावायला. वहिनी आल्या पण मलाच लावत होती. नाही, लावला. वहिनी कशासाठी आहे? आवटा घेऊ. शेताला
टाकाव. ए आहे जा तुझ्या दादाला उठव, तयार हो म्हण. बरं बरं सांगते. दादा दादा. काय तुझ्यासाठी मुलगी बघायला जायची, तयार हो. माझ्या ध्यानातच नव्हतं. पारू अगे पारू काय हो, तुम्ही थोडं शेताकडे जाऊन चक्कर मारून येतो. बरं बरं जा, लवकर जाऊन या. जे काही बोलायचं समोर अगं आणखी उठ, त्या शेजारच्या रेणुकाबाईला बोलून आण. निरोप धाड. ए राधे उठ, लवकर तयार हो. अगं सुने, माझी ते सेंटर साबण आणून दे बरं. देते देते. थंडे थंडे रेणुका काकू, ओ रेणुका काकू. मन ठंडे ठंडे पानी से नहाना चाहिए. अगर सुने रेणुका काकू, अगर आणून दे बरं. मन आता ओ रेणुका काकू, काय गं आरती? आमच्या पद्धतीला पाहुणे बोलायला आलो, तुम्हाला या म्हणा 8 वाजता. बरं बरं. अगं सुने, काय दादा, मध्ये इस्त्री केलेले कपडे आणून दे बरं. देते देते. अजून कशी आली नाही ते. पारू अगे पारू आल्या का, उरकलं का? हो सगळं उरकलं. बरं मी त्या कृष्णा तात्याच्या आठवड्याला फोन लावून येतो. बरं बरं जा. अजून कसे आले नाही शेताहून. अगे अगे लक्ष्मी, आपलं राधेचं उरकलं. हो हो सगळं उरकलं. बरं बरं. हॅलो कृष्णा तात्या, हा कुठं हाव? मोबाईल कानाला. हॅलो कृष्णा तात्या, हा कुठं हाव? आमच्या गावात चौकी. बरं या की मग. उरकलं का? हो उरकलं. हो येतोच मग 5 मिनिटात. आलो 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 आलो. अगं आई ये की लवकर. इकडे तोंड करा, इकडे तोंड करा. रघुराव आव, आम्ही थोडं तुझ्या दादाला मुलीला बघायला चल्यात. थोड्याला नीट चारा पाणी करून ठेव. हो हो लगेच जातो बाबा. अगं आरती, जा त्या शेजारच्या रेणुकाबाईला बोलून आण. बाकी तिकडे काकू, काय गं आरती? या म्हणा, आमच्या आईने बोलली तुम्हाला. बरं चल. अजून कसं आहे पाहुणे? अजून कसं आहे? अरे लक्ष्मी, हा पाहुण्यांना फोन लावू का? नका नका, 5 मिनिट वाट पहा. बरं बरं. आले वाटतं. अगे आरती, राम राम, राम राम. अगे आरती, सोयऱ्यांना ताजं घेऊन ये बरं, पाणी द्यायचे. देवाचा मित्र म्हणून
बरं आहे बघा. मग घराकडचं शेताकडचं सगळं आवरल्या? हो हो सगळं आवरलं बघा. मुलीला आणा की. मग बरं आहे पीठ पाणी? हो समजा बरं आहे बघा. मग घराकडचं शेताकडचं सगळं आवरल्या? हो सगळं आवरलं बघा. ओ रेणुकाबाई आरती पशी पाणी देऊन वाट लावा बरं. बरं बरं. ए आरती गिलास उचल बघू. मुलीला घेऊन या बरं. हो रेणुकाबाई राधीला घेऊन या बरं. बरं बरं. आता आलेली पोळी तुमची नाही आहे? हो हो आमचीच होय. लई जॉबदार आहे. मग 5 लाखची पोळी होय. सर हा तेवढी पोहे फिनिश करा. हा एवढं पोहे खाऊन घेऊन येत मुली तुझे नाव काय? माझे नाव राधा. कितवी शिकलीस? कितवी शिकलीस? 12वी पास. काय विचारायचे का? हो विचारायचे की. विचार की मग. किती पास आहे? 12वी पास. कोणकोणत्या विषयात चांगले मार्क? गणित विज्ञान दोनच विषयात आहेत का? हो. कोणत्या शाळेत शिकलीस? जिल्हा पहिले सोमस आहे. मुलीचं वय किती आहे? तुमच्या मुलीचं वय किती आहे? 20 वर्ष आहे. मग विचार की. किती शिकले? BSc. कोणता शाळेत? गंधार नवरंगपुरामध्ये. कुठं? नवरंगपुरा. बरं. मुलीला जाऊ द्या आता. हो रेणुकाबाई मुलीला राधाला घेऊन जा बरं. बरं बरं. रेणुकाबाई मुली राधेच्या डोक्यावर पदर टाकू. आम्हाला मुलगी पसंत आहे. आम्हाला पण मुलगा पसंत आहे. घेण्या देण्याचं बोला मग. मुलगी सुंदर आहे. मुलगी शिकलेली पण आहे. तिला स्वयंपाक पाणी सगळं येतो. मग आमची काय अजून अपेक्षा? तुमच्या मुलीच्या संसारापुरतं द्या. मग तुमच्या घरी शौचालय आहे का? नाही. मग तुम्ही कुठे जाता? आम्ही माळावर जातो. माळावर म्हणजे? माळावर म्हणजे आमचे सगळे गाव जाते. तुमच्या घरामध्ये
घरामध्ये स्वयंपाक करताना पण मुलीच्या डोक्यावर पदर लागतो आणि एक मुलगी उघड्यावर शौचालयात बसले तुम्हाला चालते का? त्यात काय आम्ही बसतो, आमचे सगळे गाव पण बसते तिथे. चला रे मग. अशा घरी मुलगी कशी द्यायची? त्या घरी शौचालयच नाही. आपला दादाऊ आहे, बरोबर बोलता. आपल्या दादासाठी बकच ठेवतात अशी. अरे शंभूराव, डोळ्याला नीट चारा पाणी केला की? हो हो, पहिले आराम जगले. बरोबर. पुढे ये, पुढे ये. बघ 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 बघ. मागव मागव. मम्मी काय झालं? मुलगी चांगली होती, शिकलेली पण होती, सुंदर होती. तिला स्वयंपाक पाणी सगळं येत होतं, पण आपल्या घरी नाही म्हटल्याने मुलगी नाही दिली. दादा मी तुला म्हणत होते ना शौचालय बांध तरी तू माझं ऐकलं नाही. तुला सारखी छान दादा मला एक वहिनी आण. दादा मला एक वहिनी आण. वहिनीला जाण्यासाठी शौचालय दारी. वहिनीला जाण्यासाठी शौचालय दारी. आता तरी विचार कर दादा बारी. आता तरी विचार कर दादा बारी. आमच्यासाठी नाही पण वहिनीसाठी बांध. आमच्यासाठी नाही पण वहिनीसाठी बांध. दादा मला एक वहिनी आण. बांधतो बाई बांधतो. शौचालय बांधल्याशिवाय मध्ये लगीनच होईना. जिथं एकच प्रश्न विचाराले, शौचालय आहे काय, शौचालय आहे काय. दुसरा प्रश्न काढतानाच नाही त्याला. उद्या लगेच मिस्टराला बोलतो. बाबा त्या मिस्टराला फोन लावा बरं. बरं लावतो लावतो.